सिम्बॉसिसचं जे हे प्रकरण झालं तुमचं, त्या प्रकरणानंतर मग तुमची पुढची वाटचाल कशी होती, की मग त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का? त्या अडचणी आल्या तर तुम्हाला कोणी आणि कशी मग त्या प्रकरणात मदत केली? अडचणी म्हणजे अडचणीचा एक किस्सा जर सांगायचं म्हटलं तर माझ्या घरातलाच भावाचा. अगोदर ह्या अडचणीच्या अगोदर माझ्याकडे गाडी होती. मला गाड्यांचं खूप शौकीन आहे मी, आणि सगळं जे माझ्या पैशाच्या कमाईच्याच गाड्या घ्यायचो. ते एका गाडीमुळे एवढा कांड झाला, आणि अशीच एक गाडी घेतली होती आधी. ती शोरूमवरून काढली होती, वाकडेवाडी शोरूम साई सर्व्हिसवरून काढली होती. त्या गाडीवर माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर हा हात मोडला, 3 तुकडे हाताचे. हे खालचं अख्खं जबडं नकली दात आहेत, सगळे दात नकली आहेत माझे. 1 ऑपरेशन बाहेरून आहे आणि 3 ऑपरेशन आतमधून आहे. मी कोमामध्ये होतो त्यावेळेस तो दीपक शेलार जी व्यक्ती आहे त्याने सगळी मदत केली मला, माझ्या मामांनी, बोफकेलच्या आणि त्या दीपक शेलारने. माझा भाऊ ज्याला मी महिन्याला आठवड्याला पैसे पुरवायचो, तो सगळ्या पाहुण्यांकडे जात होता आणि सांगायचं दादाचा ऍक्सिडेंट झालाय, दादा आयसीयू मध्ये अशा ठिकाणी त्याच्या. पण जोपर्यंत माझा डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत मला एकदा पण भेटायला आला नाही. तो भाऊ भेटायला आला नाही, तो 2 नंबरचा भाऊ भेटायला आला नाही, त्याची माझी भाऊजे भेटायला आली. माझ्या कुटुंबातला एकही व्यक्ती, माझी कुठली बहीण मला भेटायला आली नाही. ऍक्सिडेंट झाला आणि मी हॉस्पिटलमध्ये गेलो, बाहेर आलो, सगळं काय झालं, पण माझ्या घरातल्यांनी एकही कोण भेटायला आलं नाही. माझ्या 2 नंबरच्या भावानी 300 रुपये दिले होते, कारण ते मामा दत्त भक्त होते. घरात नॉनव्हेज खायचं नाही, डॉक्टरने सांगितलं नॉनव्हेज जर नाही खाल्लं तर शरीर पटकन भरून येणार नाही, म्हणून नॉनव्हेजच्या जागेवर त्याला गोळ्या चांगल्या चांगल्या पाहिजे. तर त्यांना म्हटलं आता पैसे नाही माझ्याकडे, आता कसं दवाखान्यात येते, मी कुठून आणायचे. त्यावेळेस मामा माझे त्याच्याकडे गेले होते, त्या काळूरामकडं, भावाकडं, आणि त्यांनी त्यांना मामांना 300 रुपये दिले होते. तेवढेच एक उपकार माझे होते त्याचे. त्याच्या अगेन्स्ट काहीच म्हणजे भावांनी काहीच केलं नाही. आणि ते भाऊ माझे ह्या वेळेला उभे राहणार पॉसिबलच नव्हतं. जे काही करायचं होतं ते मला एकट्यालाच करायचं होतं, म्हणून मी खंबीर होतो. माझ्या शिक्षेस मी गुन्हा काय होईल तो फक्त त्याच्यातून मार्ग विचारायचो की याच्यातून काय करता येईल, जर करता शक्य असेल तर तसं करायचो. पण त्या दीपक शेलार नावाच्या व्यक्तीला काय बुद्ध्या सुचली माहित नाही मला, आणि सगळा गुन्हा मी माझ्या अंगावर घेतलेला असताना त्यांनी जो डायरेक्ट खुर्चीवर बसलेला होता, त्याचे भाऊ सगळे बसलेले होते, बाबा नव्हते तिथं, आणि सगळे बसलेले असताना त्याने डायरेक्ट हात वरती केला आणि साहेबांना सांगितलं, साहेब हे मी केलंय, हे जे काही कांड घडलंय ते मी केलेले. म्हणून दीपक शेलार नावाच्या व्यक्तीने तिथं पुढाकार घेतला. तिथं पुढाकार घेतल्यामुळं केसच सगळी चेंज झाली म्हणजे अर्ध्या तासामध्ये तिथं वकील होता, गोखलेनगरचे गुंड पाटील वकील आहेत, अतुल गुंड पाटील. आणि मग बाबांनी त्यांना सांगितलं, ते लगेच आले की आमची वकीलपत्र वगैरे सगळं तयार झालं. आम्हाला रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत आतमध्ये असायचो. म्हणजे जे असतं ते असतं, इलिगल इनलिगल सगळ्या गोष्टी केल्या आम्ही. आणि तिथून मग केस चालू झाली. 2000 साली केस स्टँड झाली, कोर्टाची केस 2000 साली स्टँड झाली. आणि हा किस्सा कुठल्यासाठी झाला तुमचा? कारण जर कॉलेजचा किस्सा झाला होता तो कुठल्या वर्षी झाला? 98-99 मध्ये हा किस्सा झाला. आणि 2000 साली केस स्टँड झाली. 2000 साली केस स्टँड झाल्यानंतर दीपक शेलार, मी आणि तिथं सगळे पुराव्याजन्य असं कोर्टाने सांगितलं की बाबा हे 2-3 माणसाचं काम नाहीये, जमाव होता, जमाव. आणि त्या जमावात हे सगळं झालेलं आहे. तर तुम्हाला जमाव दाखवावं लागेल. म्हटलं तर जमाव एवढे सगळे बालिक. मग ते म्हटले एक काम करा, वकील म्हटले जे 8 वर्षाची 10 वर्षाची मुलं घेऊन जा. ते म्हटले नाही हे वयात बसत नाही, त्यांना नाही, त्यांच्यावर नाही काही करतात. म्हटलं मग हेच सगळे होते. एक काम करा म्हणले, एक 5-6 जण आहेत ना, तुम्ही नावं द्या 6 लोकांची, आणि 6 लोकांनी एवढं कांड केलं असं काहीतरी दाखवते. मग मला दीपकने सांगितलं गेटवर जा, आणि जे नाईटला होते ना, आता झोपलेले असतील त्यांना घेऊन ये. मग सुनील आडसूळ, अनिल सावंतवाडीचा कोकणातला, सुनील आडसूळ रांजणगावचा, त्या दोघांना घेतलं, गाडीवर टाकलं. मग मनोज शेलार, दीपक शेलार, गजानन शेलार
सुनील आडसूळ, अनिल सावंत आणि दादा कांबळे ही 6 जण झाली. आणि त्या दोघांना आत म्हटलं कुठं जायचंय, म्हटलं कोर्टात आहे आज ड्युटी आपली. आता तिथं सगळं शंभरशेच दादा कांबळे विशेष क्लोज होता. मग उठ म्हटलं की उठायचं. मग त्यांना झोपेतूनच नेलेलं सुनील आडसूळ आणि अनिल सावंतला. चला म्हटलं चला कुठं जायचं, तर म्हटलं जायचं कोर्टात. त्यांना काय माहित, म्हणले कॅब बीप घ्यायची का काय, तर म्हटलं कॅब राहू दे, आपण फक्त जायचं आपल्याला. तिथे गेलो, त्यांना म्हटलं आमच्यासारखं उभं राहायचं. ठीक आहे म्हणले. तिथं आत नाव पुकारतील, नाव सांगितलं की हात वर करायचं. म्हणले ठीक आहे. मग तिथं आधी नाव दिली सुनील आडसूळ. त्यांनी वकिलांनी पटापट सगळं पेपर तयार केले, अंगठीचे ठसे सगळं ओके कार्यक्रम झाला. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं बाहेर आल्यावर, म्हणले काय झालं, नाही म्हटलं ते असं असं झालंय मारामारी, आपल्याला 2-3 नावं कमी पडत होती म्हणून तुमची दोघांची नावं घेतली. म्हणले अरे आमचं शिक्षण चालू आहे असं तसं. म्हटलं काय त्याला अडचण नाही, कोणी काय बोललं तर मला जर नाव सांगा, म्हटलं आपण बोलू काय असं. तिथून पुढचा काळ जो आहे तो मग मी जय शंभू नारायण संघटनेमध्ये सामील झालो. डॅडींची जी संघटना आहे अरुण गवळींची, त्या संघटनेचा मी शाखा अध्यक्ष होतो, चत्तरशिंगी वार्ड शाखेचा. आणि जय शंभू नारायण म्हटलं की माझी एक गाडी होती, त्याच्या पाठीवरती पाठीमागे लिहिलेलं होतं जय शंभू नारायण, खाली लिहिलं होतं डॅडी. आणि मग सुरुवात सिगरेट मागायची. सिगरेट मारवाड्याने जर नाही दिली, त्याला उचलायचा काउंटरवरून खाली रोडवर आणायचा, त्याला बदड बदलायचं. किंवा एक जण म्हणला ना अरे हा लय डेंजर आहे, तो लय डेंजर आहे, असं त्याची नावं जर सांगितली, अक्षरशः आम्ही इथं आता काही नाम उल्लेख नाही करत, दीपक शेलार, दादा कांबळे, किशोरभाई कातुर्डे, एक नामांकित गुंड पुण्यामधला माझा मित्र, आम्ही तिघांनी एका नगरसेवकाला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन इतका मारला आणि बाहेरून सगळं पब्लिक गोळा झालं. गोळा झाल्यावर आता काय करायचं, बाहेर निघता यायचं नाही म्हणून पोलीस चौकीला फोन लावला. त्यांनी सिच्युएशन ओळखलं, आता काय होईल, डायरेक्ट पिंजराच बोलवला. पिंजरा रिव्हर्स करून गेट ऑफिसच्या दाराला लावला, दार उघडलं, डायरेक्ट पिंजऱ्यामध्ये टाकला आम्हाला, आम्ही चौकीमध्ये गेलो. म्हणजे असे कांड करायला लागलो मी. मला दहशत हे ते, कारण कळायला लागलं चांगलं राहून पण काही उपयोग नाही या दुनियेमध्ये ना, चांगलं राहून. कारण माझं एवढं मोठं हे गेलो. आणि त्या पिरियडमध्ये, त्या मध्यंतरी काळामध्ये हा कुटाणा चालू असताना माझं जे सुतारवाडीमध्ये डीके इलेक्ट्रॉनिक्स म्हणून दुकान टाकलं होतं मी, खूप मेहनतीने उभं केलं होतं. आणि ते दुकान माझं चोरीला गेलं, म्हणजे ते दुकान फोडलं लोकांनी. मी मधल्या काळात मला जाणं येणं झालं नाही शक्य, आणि त्या फायदा घेऊन दुकान मला त्या भरपाई करून देता आल्या, जास्त त्रास नाही झाला. जवळजवळ 20 टेप रेकॉर्डर होते, मिक्सर होते 2-3, अशाच बऱ्याचशा वस्तू होत्या. त्याला मला 1 वर्ष लागलं. तेच एवढंच आहे. मी किती कसंही वागलो, किती घाण वागलो, मी व्यसनाधीनतेमध्ये पूर्ण भरपटून गेलो होतो, पण व्यवहार तत्व जे आहेत ते कधीच कमी नाही होऊन दिले माझे. ते तत्व कधीच चुकीचे नाही होऊन दिले माझे. त्यांना अख्खं भरपाई करून दिली भाड्यासकट. जरी दुकान चोरल्यानंतर त्यांनी दुसरं भाडे करून ठेवलं, तिथं रिपेअर केलं, पण मला सांगितलं तिथं पण भाडं नाही अजून तसंच आहे, तुझं काही ड्रिल मशीन असेल, सॉल्डर गन असेल, काही मल्टीमीटर असेल, काही सामान इथे तसंच पडलेलं आहे. आणि ते पडलेलं आहे म्हणून त्यांना म्हणायचं तसंच राहू द्या, काही काळजी करू नका, मी तुमचं महिन्याचं भाडं नाही. देतो. तुम्ही म्हटलं काय काय एखाद्या मारवाड्याने सिगारेट नाही दिली तर त्याला उचलून मारायचो, नाही का? असं कधी होत नव्हतं का की आपण उगाचच यांना त्रास देतो किंवा उगाच नाही अशी कधी असं नाही करायला पाहिजे, असं कधी नाही. उलट मी जे करतोय ते बरोबर करतोय. हे जे काही मी करतोय ना ते बरोबर करतोय असं मला वाटायचं. आणि मला असं कधीच वाटत नव्हतं की मी करतोय ते चुकीचं करतोय, मी असं केलं नाही पाहिजे. उलट मी वेगळा शोध लावायचो की चिलमीत गांजा पेलेलं जरा बरोबर वाटत नाही, मग सिगरेटमध्ये गांजा भरायचा, त्याला दुकानात जायचं पानटपरीवर, त्याच्यावरती थंडक लावायला सांगायची, आणि थंडक लावल्यानंतर मग सिगरेट प्यायचो की ती थंडक आणि ती नशा जरा वेगळंच कश मिळायचं, आणि मी त्याच्यातच गर्द होऊन जायचो. मला फक्त माझ्या परिवाराला काही पैसे लागतील ते पुरवायचं आणि मी माझी मजा करायचो. हे व्यसनाधीनता आणि इतके म्हणजे ते घाणेरडं असतं असं काहीच वाटत नव्हतं, उलट छान वाटायचं. बरं, हे सगळं सिम्बॉसिसचं जे प्रकरण झालं
त्यामध्ये मग शिक्षा किंवा कोर्टाने काय निर्णय दिला मग? हा, तर हे सगळं प्रकरण झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलं, पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलं. आणि ह्या प्रकरणामध्ये मेन सूत्रधार जर कोण असेल तर तो दादा कांबळे. आणि दादा कांबळे कोण व्यक्ती आहे अशी उत्सुकता व्हायची लोकांना. आणि कोर्टात बाजूच्या ठिकाणी पण म्हणजे बरेचसे कोर्ट असतात आणि तिथं सांगायचे आज सिंबशीची तारीख आहे आणि दादा कांबळे तिथे येणार आहे. तर ते अक्षरशः कोर्ट म्हणजे गच्च असायचं. आणि मला काहीतरी वेगळं वाटायचं. आणि त्यावेळेस नाही का संजय दत्तला पण शिक्षा झाली होती आणि संजय दत्त पण शिवाजीनगर कोर्टामध्ये आला होता त्याच मागच्या पुढच्या पॅच मध्ये. आणि ती क्रेज होती मला काहीतरी की नाही का आला जबरदस्त अख्खं शिवाजीनगर फुल झालं होतं संजय दत्त कोर्टात येणार म्हणून. आणि झाला कांबळे होत्या म्हणजे मला काहीतरी वाटायचं की मी चप्पल घातली नाही का मला शर्ट मळलाय का माझं काहीतरी त्यांच्याकडे बघितलं की मला असं वाटायचं इकडे का माझ्याकडे बघतायत अशी लोक. आणि मग बाबा शेलारांमुळं आणि सगळ्यात त्या दीपक शेलारमुळं त्याने जर ते अंगावर घेतलं नसतं तर आज तुम्ही माझी मुलाखत घेत नसते बसले. आज मी कुठल्या तरी जेलमध्ये दिसलो असतो किंवा अट्टल गुन्हेगार असतो आजच्या घडीला. म्हणजे मी सगळ्या क्षेत्रातून आजचे जे माझं जे आहे ते खूप वेगळं आहे, विश्व जे आहे ते खूप वेगळं आहे. आणि ते जे विश्व होतं ना ते खूप वेगळं होतं. म्हणजे नाण्याच्या दोन बाजू होत्या, जमीन आणि आकाश आपण म्हणतो ना तर ते होतं. पण तिथं कोर्टाने असा निर्णय दिला, बाबांनी सांगितलं ह्या मुलांवरती, ते लॉचे स्टुडंट्स होते सगळे. आणि मग त्यांनी सांगितलं बाबा यांची काहीतरी चुकी असेल म्हणून यांनी काहीतरी केलं असेल. तर 7 कलम आमच्यावर लावली आणि 5 कलम त्यांच्यावरती लावली. आणि ते कोर्टात कॉम्प्रोमाइज झालं. त्यांची 5 कलम निघली. त्यांना तोपर्यंत आपल्या देशातून त्यांच्या देशात पण जाता येत नव्हतं, शिक्षण चालू ठेवता येत नव्हतं, त्यांना आर्थिक बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत होतं. अशा खिंडीमध्ये त्यांना गाठलं. आणि गाठल्यामुळं ते आम्ही जरा निर्दोष झालो. नाही तर हाफ मर्डरच्या केसेस म्हणजे जो गेलेली माणसं होती ती आणि त्या भयंकर परिस्थितीमधून बाहेर येणं काही जोक नाही. त्यावेळेसची सिच्युएशन आज जर बघितलं तर आज माझ्या डोळ्यात पाणी येतं. ती परिस्थिती जर आज आठवली तर भयानक कांड होतं ते. आणि 5 कलम हटल्यानंतर मग आमची 2 कलम आमच्यावरती राहिली. आणि ती 2 कलम निर्दोष मुक्तता होण्यासाठी मला 14 वर्ष लागली. 2000 साली कॅश स्टँड झाली, 2014 मध्ये निर्दोष मुक्तता झाली. 14 वर्ष फक्त हे का सांगायचंय मला की ह्या गोष्टी किती विचित्र असतात. आपण त्यावेळी काही सुचत नसतं, कळत नसतं, कुठल्या तरी बहाणामध्ये असतो आपण. एक एज जनरेशन ज्याला आपण म्हणतो ते त्या एज मध्ये आपण वावरत असतो. आणि ते चुकीचं घडलेलं नंतर त्याचा पश्चाताप किती होतो. तर हे मला सांगायचं होतं. 2000 साली माझी कॅश स्टँड झाली, फक्त 2 कलम आमच्यावरती होती. त्या 2 कलमामधून बाहेर पडण्यासाठी 14 वर्ष लागली. 2014ला माझी निर्दोष मुक्तता झाली. त्या 2014 तेवढं 14 वर्ष मग तुम्हाला म्हणजे बाहेर होता तुम्ही की आतमध्ये? नाही आत अजिबातच नाही, बाहेरच. पण निर्दोष तुम्ही 14 वर्षानंतर झाला. हा, फक्त केसच चालू होता. चालू होते. केस तारीख पे तारीख नाही का. आणि आमचे गुंड पाटील आज पण आहेत ते. आज पण मी कोर्टात जातो, मी अजून पण कोर्टच खेळतोय. आज 2024 आहे. माझ्याकडे आज जवळजवळ 9 केसेस आहेत माझ्या अंगावरती. काही मी लावलेले आहेत, काही माझ्यावर लागलेले आहेत. शेलार जे होते, बाबा शेलारांचे चिरंजीव, मग त्यांची गाडी होती, मागं बसायचं, चला मुंबईला, कुठं चला मुंबई. ते मला त्यावेळेस कळत नव्हतं की तिला पेट्रोल पण लागतं गाडी किंवा काय, आता काही समजत नव्हतं. फक्त चला म्हटलं की आपलं नाही का, त्यांनी पण म्हणायचं त्यांनी सांगायचं घरी दुसरं काहीतरी काम आहे असं तसं, त्यामुळं मुंबईला चाललो आहे असं तसं, आणि म्हणायचं चल.